नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जलसंपदा विभाग भरती 2024 अंतर्गत विविध पदांच्या नियुक्तीचे आदेश या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। त्या संदर्भात काही उमेदवारांना मेल देखील आलेला आहे आणि जॉइनिंग लेटर सुद्धा या ठिकाणी भेटलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत जे काही पदे भरली जात आहेत जलसंपदा विभागामार्फत, त्या पदांकरिता वेतन श्रेणी काय आहे, तसंच निवड प्रक्रिया, ज्या उमेदवारांचे सिलेक्शन झालेले आहे त्या बेसवर कोणत्या बेसवर त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, तसंच ज्या उमेदवारांना समान गुण मिळालेले आहेत अशा उमेदवारांकरिता कोणत्या उमेदवारांचे नाव सिलेक्शन प्रोसेसमध्ये सर्वात अगोदर घेण्यात आलेले आहे, तसंच वेटिंग यादीवरती जे उमेदवार आहेत, ज्या उमेदवारांचा नावाचा समावेश प्रतीक्षा यादीमध्ये आहे, अशा उमेदवारांसाठी प्रतीक्षा सूची कधीपर्यंत किंवा कुठल्या कालावधीपर्यंत या ठिकाणी वैध ठरवली जात आहे, त्या संबंधित योग्य माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला भरती संदर्भात योग्य माहिती भेटेल। विद्यार्थी मित्रांनो, पहा, एकूण जलसंपदा विभागामार्फत 14 संवर्गातील ही भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली होती। एकूण 4497 पदांकरिता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती। यामध्ये पहा, वरिष्ठ सहाय्यक वैज्ञानिक सहाय्यक या पदाकरिता एकूण वेतन श्रेणी जर आपण पाहिलं तर S16 नुसार या ठिकाणी वेतन श्रेणी आहे। ओके, 44,900 ते 1,42,400 एवढी वेतन श्रेणी वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक या पदाकरिता दिली जात आहे। ठीक आहे। नंतर निम्न श्रेणी लघुलेखक गट ब अराजपत्रित या पदाकरिता S15 नुसार 41,800 ते 1,32,300 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते असणार आहे। ठीक आहे। सो अशा पद्धतीने या ठिकाणी हे एवढं वेतन स्केल असणार आहे निम्न श्रेणी लघुलेखक या पदाकरिता। ओके, सो नंतर कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क या पदासाठी पहा, S15 नुसार 41,800 ते 1,32,300 एवढी वेतन श्रेणी असणार आहे। नंतर भूवैज्ञानिक सहाय्यक या पदाकरिता पहा, S14 नुसार वेतन श्रेणी असणार आहे 38,600 ते 1,22,800 प्लस अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते असणार आहे। आरेखक या पदासाठी पहा, गट क पदासाठी हे पद आहे। यामध्ये S10 नुसार या ठिकाणी वेतन श्रेणी दिली जाणार आहे 29,200 ते 92,300 या ठिकाणी हे एवढं वेतन स्केल या ठिकाणी या पदासाठी आरेखक या पदासाठी असणार आहे। ठीक आहे। प्लस अधिक नियमानुसार ते भत्ते असणार आहेत। सहाय्यक आरेखक या पदासाठी S8 नुसार वेतन स्केल असणार आहे 25,500 ते 81,100 प्लस महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते असणार आहे। ओके, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक CEA या पदासाठी पहा, S8 नुसार पे स्केल आहे 25,500 ते 81,100 एवढं वेतन श्रेणी या ठिकाणी CEA स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी दिलं जाणार आहे। ठीक आहे। सो 103 पोस्ट होत्या, त्यानुसार परिमंडळानुसार तुम्हाला माहीतच आहे की किती वॅकन्सीज या ठिकाणी भरल्या गेलेल्या आहेत। ठीक आहे। नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रयोगशाळा सहाय्यक गट क या पदासाठी पे स्केल आहे S7 नुसार 21,700 ते 69,100 एवढं पे स्केल आहे। अनुरेखक ट्रेसर या पदासाठी पहा, 21,700 ते 69,100 एवढं पे स्केल या ठिकाणी S7 नुसार या ठिकाणी अनुरेखक या पदासाठी दिलं जाणार आहे। प्लस अधिक इतर देय भत्ते असणार आहेत यामध्ये इन्क्लुडेड। नंतर दप्तर कारकून या पदासाठी S6 नुसार या ठिकाणी पे स्केल असणार आहे 19,900 ते 63,200 एवढं पे स्केल दप्तर कारकून या पदासाठी असणार आहे। ठीक आहे। नंतर विद्यार्थी मित्रांनो, मोजणीदार या पदासाठी पहा, 19,900 ते 63,200 प्लस अधिक महागाई भत्ता व इतर नियमाप्रमाणे देय भत्ते असणार आहेत। ठीक आहे। कालवा निरीक्षक गट क या पदासाठी S6 नुसार असणार आहे पे स्केल 19,900 ते 63,200 प्लस अधिक महागाई भत्ता व इतर नियमाप्रमाणे देय भत्ते असणार आहेत। ठीक आहे। सो सहाय्यक भांडारपाल आहे, कनिष्ठ सर्वेक्षक आहे, यानुसार पहा S6 नुसार हे पे स्केल असणार आहे 19,900 ते 63,200 आणि कनिष्ठ सर्वेक्षक सहाय्यक या पदासाठी देखील सेम पे स्केल आहे 19,900 ते 63,200 ही वेतन श्रेणी या ठिकाणी या पदांकरिता दिली जात आहे। ठीक आहे। सो
आता आपल्याला जी निवड प्रक्रिया आहे ती पाहायची आहे। निवड प्रक्रिया तुमचं सिलेक्शन कशा पद्धतीने करून घेतलेलं आहे त्या संबंधित आपण थोडंसं जाणून घेऊया, ठीक आहे। सो काय नियम आहे, काय अटी आणि शर्तीच्या अधीन राहून या ठिकाणी तुमची निवड जी आहे ते या ठिकाणी निवड सूचीमध्ये तुमच्या नावाचा समावेश करून घेण्यात आलेले आहे ते त्या संबंधित आपण थोडंसं या ठिकाणी जाणून घेऊया, ठीक आहे। सो पहा विद्यार्थ्यांनो, PDF भली मोठी आहे परंतु जी आपल्याला आवश्यक असणार आहे ती सूचना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, तुमचं सिलेक्शन, ठीक आहे। आता निवड सूची आणि कालमर्यादा, ठीक आहे। ज्या उमेदवारांचं सिलेक्शन प्रतीक्षा यादीमध्ये झालेलं आहे अशा उमेदवारांचं निवड यादी आणि वेटिंग लिस्ट प्रतीक्षा यादी काय कालावधीपर्यंत असणार आहे ते आपण पाहूयात। पहा निवड सूची आणि कालमर्यादा यामध्ये निवड समितीने तयार केलेली निवड सूची 1 वर्षासाठी किंवा निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्त पदे विचारात घेण्यात आली आहेत त्या दिनांकापर्यंत, यापैकी जे नंतर घडेल त्या दिनांकापर्यंत विधिग्राह्य राहील। सो विद्यार्थ्यांनो, तुमचं सिलेक्शन तुमच्या ज्या लिस्टमध्ये नाव असेल त्या लिस्टचे कालावधी 1 वर्षापर्यंत या ठिकाणी असणार आहे। जरी तुमचं प्रतीक्षा यादीमध्ये नाव असेल तर ते 1 वर्षापर्यंत ग्राह्य धरले जाणार आहे, ठीक आहे। नंतर ही निवड सूची वेबगत होईल। भरती प्रक्रियेदरम्यान महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने भरती प्रक्रिया, निवड सूची, प्रतीक्षा सूची इत्यादींचे अनुषंगाने दिलेले निर्देश तथा सूचना किंवा सुधारणा यथास्थितीत लागू राहतील, ठीक आहे। नंतर निवड समितीने तयार केलेल्या निवड सूचीमधून ज्येष्ठतेनुसार उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस केल्यानंतर शिफारस केलेल्या उमेदवार सदर पदासाठी विहित मुदतीत रुजू न झाल्यास किंवा संबंधित पदाच्या सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार किंवा जात प्रमाणपत्र किंवा अन्य आवश्यक प्रमाणपत्राची अनुपलब्धता, अवैधता किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव नियुक्तीसाठी पात्र ठरत नसल्याचे आढळून आल्यास अथवा शिफारस केलेला उमेदवार रुजू झाल्यानंतर नजीकच्या कालावधीत त्याने राजीनामा दिल्यामुळे किंवा त्यांचा मृत्यू झाल्याने पद रिक्त झाल्यास अशी पदे पहा त्या प्रवर्गाच्या निवड सूचीतील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांमधून निवड सूचीच्या कालमर्यादेमध्ये वरिष्ठतेनुसार उतरत्या क्रमाने भरण्यात येतील। बरेचसे विद्यार्थी मित्रांचे या ठिकाणी कमेंट्स येत होते की सर, जर वॅकन्सीज या ठिकाणी जर वॅकंट राहिल्या तर ती पदे कॅटेगरी वाईज समांतर आरक्षणानुसार भरली जातात का वेटिंग यादीतून? तर पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आहे ती पदे जे काही वॅकंट राहिलेली आहेत तर पहा त्या प्रवर्गाच्या निवड सूचीतून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांमधून निवड सूचीच्या कालावधीमध्ये किंवा कालमर्यादेमध्ये वरिष्ठतेनुसार म्हणजे ज्यांचं एज क्रायटेरियानुसार देखील या ठिकाणी हे पद भरलं जातं, त्यामध्ये पहा उतरत्या क्रमाने भरण्यात येतात, ठीक आहे। म्हणजे जर समजा तुमचं वय 1992 वर्ष आहे आणि नेक्स्ट कॅन्डिडेटचं आहे 1993, ठीक आहे। तर 1992 हे वर्ष ज्या उमेदवाराचं आहे तर अशा उमेदवाराला या ठिकाणी संधी दिली जाते, ठीक आहे। वयोमर्यादेनुसार उतरत्या क्रमाने या ठिकाणी हे पद भरलं जातं। नंतर भरती प्रक्रियेदरम्यान महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने भरती प्रक्रिया, निवड सूची, प्रतीक्षा सूची इत्यादींचे अनुषंगाने दिलेले निर्देश व सूचना किंवा सुधारणा यथास्थितीत लागू राहतील। आता उमेदवारांना जर समान गुण असतील विद्यार्थ्यांनो तर कोणत्या उमेदवाराचं सर्वात अगोदर या ठिकाणी सिलेक्शन केलं गेलेलं आहे? पहा, परीक्षेचा निकाल तयार करताना परीक्षेत ज्या पात्र उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा गुणवत्ता यादीमधील प्राधान्यक्रम हे पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहे। ते म्हणजे कसे? पहा, पहिलं प्राधान्य आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यास प्रथम प्राधान्य या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। नंतर समान गुण प्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं पाल्य नसेल अथवा वरील नमुना क्रमांक अ म्हणजेच काय, जर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य नसतील तर एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुण प्राप्त असतील तर त्यापैकी वयाने जे श्रेष्ठ असतील अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेलं आहे, ठीक आहे। नंतर पहा नेक्स्ट अट काय आहे? अनुक्रमांक अ आणि ब म्हणजे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य नसतील किंवा नंतर वयाने ज्येष्ठ नसतील तर पहा दोन्ही अटीमध्ये समान जर ठरत असेल तर उमेदवारांच्या बाबतीत
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकास उच्चतर शैक्षणिक अर्हता। नंतर काय आहे, जे शैक्षणिक अर्हता किंवा पदव्युत्तर पदवी किंवा पदवीधर, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण अशा प्रकारे या ठिकाणी निकष धरले जाणार आहेत। ठीक आहे, ज्यांचं हायर क्वालिफिकेशन असेल अशा कॅन्डिडेटला तिसऱ्या क्रमांकाचं या ठिकाणी जे सिलेक्शन प्रोसेस आहे त्यानुसार त्यांचं निवड किंवा सिलेक्शन केलं जाणार आहे। ठीक आहे, नंतर चौथी अट काय आहे, वरील जर तिन्ही अटी जर या ठिकाणी फुलफिल होत नसेल किंवा समान ठरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत सदर पदाच्या सेवा प्रवेश नियमामध्ये विहित असलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेमध्ये उच्चतर गुण, हायेस्ट ज्यांना टक्केवारी आहे किंवा मार्क्स आहे अशा उमेदवारांना प्राधान्यक्रम या ठिकाणी देण्यात यावा असं या ठिकाणी हे नियम आहेत। ठीक आहे, जे काही उमेदवार सिलेक्शन झालेलं आहे, ज्या उमेदवारांचं सिलेक्शन यादीमध्ये नाव आहे अशा उमेदवारांची या ठिकाणी अशा प्रकारे यादी जी आहे ते प्रसिद्ध झालेली आहे। ठीक आहे, आय होप तुमचे हे प्रश्न या ठिकाणी व्यवस्थितरित्या तुम्हाला समजलेले असतील किंवा तुमच्या मनातील डाऊट्स या ठिकाणी क्लिअर झालेले असतील। ठीक आहे, पहा या ठिकाणी अतिशय महत्त्वाची टीप आहे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य म्हणजे शासन निर्णय महसूल व वन विभाग यांच्या आधिपत्याखालील 23 जानेवारी 2006 अनुसार गठीत करण्यात आलेल्या जिल्हाधिकारी अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने ज्या कुटुंबास शेतकऱ्यांचे आत्महत्या प्रकरणी मदतीसाठी पात्र ठरवण्यात आलेले असतील अशा कुटुंबातील मृत शेतकऱ्यांचे पाल्य, यामध्ये पत्नी असेल, मुलगे किंवा मुलगी असणार, यामध्ये जे त्यांना पात्र ठरलेले आहेत असे कॅन्डिडेट या ठिकाणी एलिजिबल असणार आहेत। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो पहा, अशी या ठिकाणी गुणवत्ता यादी तुमची ठरवण्यात आलेली आहे। आता भूवैज्ञानिक आणि भूवैज्ञानिक सहाय्यक या पदासाठी पहा, समान गुण मिळवलेल्या उमेदवारांबाबतीत उपरोक्त अ आणि ड हे विचारात घेण्यापूर्वी सेवा नियमानुसार भूगर्भीय क्षेत्रातील कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे। ठीक आहे, सो अशा पद्धतीने या ठिकाणी ही भरती प्रक्रिया राबवत आहेत, तशा पद्धतीने तुमचं सिलेक्शन होत आहे आणि तुम्हाला जॉईनिंग ऑर्डर देखील या ठिकाणी पास झालेल्या आहेत। ठीक आहे, सो ही महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत मी शेअर केलेली आहे, कशा पद्धतीने तुमची निवड झालेली आहे WRD विभागाअंतर्गत। ओके, सो माहिती जर समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे। भेटूयात नवीन अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।